हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या चॅप्टरचा पुढचा पार्ट पाहणार आहोत. याचा अर्धा पार्ट आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिला आहे, कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं, तर आपण हे पाहिलं की R.H. विटेकर नावाच्या सायंटिस्टने आणि वेगवेगळ्या सायंटिस्टने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं, कुठल्या क्रायटेरियाच्या बेसिसवर केलं. आणि आता आपण हेच पाहणार आहोत की जसं R.H. विटेकर नावाच्या सायंटिस्टने 5 किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशन तयार केली, त्यामधल्या 5 किंगडमपैकी आपण 3 किंगडमची माहिती शिकणार आहोत. कोणते किंगडम? ते किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंजाय. या 3 किंगडमची आपल्याला त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सची, त्यांच्या सगळ्या फंक्शन्सची, त्यांच्याबद्दलची आपल्याला माहिती आज आपल्याला पाहायची आहे. पण आपण किंगडम प्लांटे आणि किंगडम ॲनिमॅलिया या दोन किंगडमची स्टडी या चॅप्टरमध्ये करणार नाही आहेत, कारण किंगडम प्लांटे आणि ॲनिमॅलिया हे तुम्ही तुमच्या पुढच्या क्लासमध्ये शिकणार आहात, क्लास 9th आणि 10th. तर आपण ह्या 3 किंगडमची माहिती आपण आता पाहूया. तर किंगडम मोनेरा, सुरुवातीला आपण किंगडम मोनेराची कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. तर काय आहेत किंगडम मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक्स? किंगडम मोनेरामध्ये सगळे बॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन अल्गी इन्व्हॉल्व केलेले आहेत. R.H. विटेकरने बॅक्टेरिया आणि सगळ्या ब्लू ग्रीन अल्गीजला किंगडम मोनेरामध्ये इन्व्हॉल्व केलं. तर मग आता बॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स कोणते? सॅल्मोनेला टायफी, परत आपला व्हिब्रिओ कोलेरा, परत स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया. हे सगळे बॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स. आणि ह्या ज्या ब्लू ग्रीन अल्गी आहेत त्यासुद्धा आपण किंगडम मोनेरामध्ये इन्व्हॉल्व केले. तर यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर ते ऑटोट्रॉपिकही असतील किंवा मग हेटेरोट्रॉपिकही असतील. ऑटोट्रॉपिक कुठे आहेत बरं? बॅक्टेरिया तर ऑटोट्रॉपिक नाहीच आहेत. तर मग जे ब्लू ग्रीन अल्गीज आहेत त्या ऑटोट्रॉपिक आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत. आणि जे हेटेरोट्रॉपिक आहेत त्याच्यामध्ये सगळे बॅक्टेरिया इन्व्हॉल्व झालेले आहेत. परत ते युनिसेल्युलर आहेत. आपण पाहिले फ्लो चार्टमध्ये की युनिसेल्युलरमध्ये प्रोकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर आणि ते बॅक्टेरिया किंगडम मोनेरा इन्व्हॉल्व केलेला आहे. युनिसेल्युलर आहेत. परत त्यांचं जे रिप्रोडक्शन जे होतं ते असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. मग ते बायनरी फ्युजनमध्ये होईल, स्पोर फॉर्मेशनमध्ये होईल किंवा मग फ्रॅगमेंटेशनमध्ये सुद्धा होईल. तर बायनरी फ्युजन म्हणजे काय? समजा ही एक सेल आहे, आता ह्याचं रिप्रोडक्शन होणार आहे, त्याच्या एका सेलपासून 2 सेल्स तयार होतील. तर मग काय होईल? ह्या एका सेलचे असे 2 भाग होतील, ते डिवाईड होतील आणि न्यूक्लियससुद्धा, त्यांचं जेनेटिक मटेरियलसुद्धा डिवाईड होईल आणि मग एका सेलचे डिरेक्टली 2 सेल्स तयार होतात. याला म्हणतात बायनरी फ्युजन. तर मग हे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते किंगडम मोनेराचे आहेत. बॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स काय आहेत? सॅल्मोनेला टायफे, व्हिब्रिओ कोलेरा, स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिये. ह्या नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की सॅल्मोनेला टायफे इज रिस्पॉन्सिबल फॉर टायफॉईड. व्हिब्रिओ कोलेरा ह्याच्यामुळे आपल्याला कॉलेरा होतो. परत स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया, याच्यामुळे आपल्याला निमोनिया नावाचा डिसीज होतो. तर आता आपण किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंजायचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. तर आता आपण पाहूया किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर ते युनिसेल्युलर आहेत. आपण पाहिले फ्लो चार्टमध्ये
की युनिसेल्युलरमध्ये प्रोटिस्ट आहेत आणि ती युकॅरियोट्स आहेत. जरी ते सिंगल सेल असलं तरी त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप कॉम्प्लेक्स आहे. त्यात वेगवेगळे सेल ऑर्गॅनल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे ते युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर आहे. आता मग ते ऑटोट्रॉपिक आहेत की हेट्रोट्रॉपिक आहेत, तर ते ऑटोट्रॉपिकही असतील किंवा मग हेट्रोट्रॉपिकही असतील. ऑटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक त्यांचं जे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे ते ऑटोट्रॉपिक आहे किंवा मग हेट्रोट्रॉपिक आहे. आता हे जे आपण डायग्राम पाहिलं तर ही आहे आपली युग्लिनाची डायग्राम, पॅरामोशियम, आणि ही आहे अमिबा. तर यांचं जे लोकोमोशन होतं, तर लोकोमोशन होण्यासाठी वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. लोकोमोशन बाय सुडोपोडिया और बाय सिलिया और बाय फ्लॅजेला. तर हे सुडोपोडिया म्हणजे काय, तर सुडो म्हणजे फाल्स आणि पोडिया म्हणजे लेग. फाल्स लेग जिथं प्रेझेंट आहे त्यांना आपण सुडोपोडिया म्हणतो. लेग लाईक स्ट्रक्चर्स असतात जसं की अमिबामध्ये हे जे सगळे आहेत हे सुडोपोडिया आहेत आणि या सुडोपोडियाच्या मदतीनेच ते त्यांचं लोकोमोशन करतात. आता सिलिया हे हेअर लाईक स्ट्रक्चर आहे. हेअर लाईक स्ट्रक्चर जिथं लोकोमोशनसाठी यूज होतं ते म्हणजे पॅरामोशियममध्ये हे स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत. आपण जर याला पॅरामोशियम म्हणजे समजा आपण एखादा पाण्याचा ड्रॉप घेतला आणि तो मायक्रोस्कोप खाली पाहिला तर आपल्याला अमिबा दिसेल, मग त्याचे सुडोपोडिया दिसतील किंवा पॅरामोशियम दिसेल. तर त्याच्या आपल्याला हे हेअर लाईक स्ट्रक्चर्सही आपल्याला पाहायला मिळतील सिलियाचे. आणि दुसरं आहे फ्लॅजेला म्हणजे काय, तिचं व्हीप लाईक स्ट्रक्चर. व्हीप लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय, एखादं चाबकासारखं ज्याचं स्ट्रक्चर आहे त्याला फ्लॅजेला म्हणतो. युग्लिनामध्ये हे जे आहे हे व्हीप लाईक स्ट्रक्चर याला आपण म्हणतो फ्लॅजेला. तर या फ्लॅजेलाच्या मदतीने युग्लिना लोकोमोशन करतात, सिलियाच्या मदतीने पॅरामोशियम आणि सुडोपोडियाच्या मदतीने अमिबा. तर प्रश्न हाच की आता ऑटोट्रॉपिक प्रोटिस्ट कोणते आणि हेट्रोट्रॉपिक प्रोटिस्ट कोणते. तर जे ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत प्रोटिस्टमधले ते युग्लिना आहे, वॉल्वॉक्स आहे. आणि जे हेट्रोट्रॉपिक आहे ते कोणते, तर त्याच्यामध्ये आलं अमिबा, पॅरामोशियम. तर हे जग आणि परत एक राहिलं की रिप्रोडक्शन. याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, तर ते रिप्रोडक्शन आयदर सेक्शुअली होईल किंवा मग असेक्शुअली होईल. जे मोस्ट ऑफ द टाईम याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनच होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन खूप कमी वेळा होतं, पण आपण रिप्रोडक्शन सेक्शुअली आणि असेक्शुअली होतं. तर हे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते किंगडम प्रोटिस्टाचे कॅरेक्टर्स आहेत. तर आता आपण किंगडम फंजायचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. तर आता आपण पाहूयात किंगडम फंजायचे कॅरेक्टरिस्टिक्स. तर किंगडम फंजायचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, जे फंजायमधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते नॉन ग्रीन आहेत, म्हणजेच ते हेटेरोट्रॉप्स आहेत. जरी ते हेटेरोट्रॉपिक असले तरी त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन जे आहे ते सॅप्रोफायटिक आहे. सॅप्रोफायटिक म्हणजे काय, मी तुम्हाला कालच सांगितलं की सॅप्रोफायटिक म्हणजे जे ऑर्गॅनिझम्स एका डेड डिकेइंग ऑर्गॅनिक मटेरियलवर त्यांचं न्यूट्रिशन मिळवतात त्यांना आपण सॅप्रोफाइट्स म्हणतो, किंवा मग सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम्स, किंवा मग आपण त्यांच्या मोड ऑफ न्यूट्रिशनला सॅप्रोट्रॉप्स असंही म्हणू शकतो. मग ते डेड ऑर्गॅनिक मटेरियल प्लांट्सचं असू देत किंवा मग ॲनिमल्सचं असू देत.
आता हे जे किंगडम फंजायमधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते मल्टीसेल्युलरही असतील किंवा मग युनिसेल्युलरही असतील. तर आता युनिसेल्युलरमध्ये कोणते येणार? यीस्ट. मल्टीसेल्युलरमध्ये काय येणार? मशरूम, कॅन्डिडा, ॲस्परजिलस. हे सगळे मल्टीसेल्युलर फंजायचे एक्झाम्पल्स आहेत. आणि जे किंगडम फंजायमध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते इधर सेक्शुअली होईल किंवा मग असेक्शुअली होईल. मग असेक्शुअली बाय स्पोर फॉर्मेशन और बाय बायनरी फिजन और बाय फ्रॅगमेंटेशन. बायनरी फिजन म्हणजे तर आपल्याला माहितीच आहे. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? समजा एक फ्रॅगमेंट आहे, तो मधूनच कुठेतरी कट झाला आणि त्याचे 2 फ्रॅगमेंट्स तयार झाले, हा एक हाय, त्याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो. आणि स्पोर फॉर्मेशन थ्रू कसं होणार? समजा आता हे फंजायचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे म्युकरचं. हे वरी असे स्पोर्स असतात ह्याच्यामध्ये कंप्लीट. तर काय होतं, ही जी कवरिंग असते ती ब्रेक होते आणि मग हे जे आतमधले स्पोर्स असतात ते बाहेर येतात आणि मग ते मॉइस्ट कंडिशनमध्ये जिथे कुठे असं मॉइस्ट कंडिशनमध्ये ते ग्रो होतात आणि त्याच्यापासून परत एक फंजाय तयार होते. याला आपण काय म्हणतो तर बाय मीन्स ऑफ स्पोर फॉर्मेशन यांचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे किंगडम फंजायमध्ये सेल वॉल तर आहे आणि त्या जे सेल्स असतात त्याच्यावर सेल वॉल प्रेझेंट आहे, पण ती सेल वॉल इज मेड अप ऑफ चायटिन. जर प्लांट्सची सेल वॉल पाहिली तर ती सेल्युलोजने तयार होते आणि फंगसची सेल वॉल चायटिनने तयार होते. चायटिन हा पण एक कॉम्प्लेक्स शुगर आहे किंवा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे. आणि फंजायचे जे एक्झाम्पल्स आहेत ते मशरूम आहे, कॅन्डिडा आहे, परत ॲस्परजिलस आहे, यीस्ट आहे. हे सगळे फंजायचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर आता आपण किंगडम मोनेरा, प्रोटिस्का आणि फंजाय यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. तर आता आपण हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आपण किंगडम मोनेरा, फंजाय आणि प्रोटिस्काचे पाहिले ते कुठल्या बेसिसवर पाहिले? RH व्हिटेकरच्या 5 किंगडम क्लासिफिकेशनवर पाहिले. आता जरी हे क्लासिफिकेशन वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड असलं तरी देखील याचे काही मेरिट्स असतील, डिमेरिट्स असतील, ते आता आपण पाहूया. तर फ्रेंड्स, आता आपण पाहूयात मेरिट्स. RH व्हिटेकरच्या 5 किंगडम क्लासिफिकेशनचे काही जे मेरिट्स आहेत ते आता आपण पाहूया. तर काय आहेत मेरिट्स? प्रोकॅरियोट्स डिफर फ्रॉम अदर अँड गॉट सेपरेट प्लेस. आपल्याला माहिती आहे की प्रोकॅरियोट्सचं एक सिम्पल स्ट्रक्चर असतं आणि त्यांचं सिम्पल स्ट्रक्चर असल्यामुळे त्यांना सेपरेट करण्यात आलं, सेपरेट प्लेस देण्यात आलं आणि त्याच्यामुळे त्याचं स्टडी करणं खूप इझी गेलं. तर हे एक प्रकारचं मेरिट आहे. तर दुसरा मेरिट काय? तर युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर केप्ट सेपरेट. जी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना सेपरेट ठेवण्यात आलं. त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला एका ज्या ऑर्गॅनिझममध्ये सिंगल सेल आहे त्याची स्टडी करणं आपल्याला एका ऑर्डरने सोपं गेलं आणि मल्टीसेल्युलरची स्टडी करणं इझी गेलं कारण ते सेपरेट ठेवण्यात आले. आणि फंजायला एक सेपरेट प्लेस दिलं का? कारण आपल्याला माहिती आहे की फंजाय ॲक्च्युली युकॅरियोट्सही आहेत, मल्टीसेल्युलरही आहेत आणि त्यांच्यामध्ये सेल वॉलही प्रेझेंट आहे, पण ते हेट्रोट्रॉपिक आहे, सॅप्रोफायटिक. परत त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन सॅप्रोफायटिक आहे, ते सॅप्रोफाइट्स आहेत. तर त्यामुळे त्यांना एक वेगळं प्लेस देण्यात आलं. त्याच्यामुळे आपल्याला फंजायची स्टडी करणं खूप इझी जातं आहे. आणि ऑटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स यांना सेपरेट ठेवलं. आणि इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपवरच्या क्रायटेरियावरच त्यांना क्लासिफिकेशन केलं. आणि त्यामुळे होतं आहे काय की आपल्याला युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर कसे तयार झाले, परत प्रोकॅरियोट्सपासून युकॅरियोट्स कसे तयार झाले, हे जी इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप आहे त्याची स्टडी करणं आपल्याला इझी जातं आहे. तर हे सगळे मेरिट्स आहेत RH व्हिटेकरच्या 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीमचे. तर आता आपण डिमेरिट्स पाहूया. तर आता डिमेरिट्स काय आहेत 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीमचे?
तर पहिला जो डिमेरिट आहे तो आहे युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर अल्गी केप्ट सेपरेट. तर आहे तर अल्गीच ना, मग आपण ती युनिसेल्युलर वेगळीकडे आणि मल्टीसेल्युलर वेगळीकडे टाकली. कारण युनिसेल्युलर अल्गी जे आहे, मल्टीसेल्युलर जे अल्गी आहे त्याला प्लांटेमध्ये टाकण्यात आलं आणि जी युनिसेल्युलर अल्गी आहे त्यांना प्रोटिस्कामध्ये टाकण्यात आलं. आहे तर अल्गीच, पण आपण त्यांना दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी टाकलं, त्याच्यामुळे त्यांची स्टडी करणं थोडंसं अवघड जातं आहे. हे झालं त्याचं डिमेरिट पहिलं. दुसरं डिमेरिट काय आहे, तर सिमिलर ऑर्गॅनिझम्स मस्ट बी केप्ट इन अ सेम ग्रुप. जसं की अल्गी आहे, तर प्रोटिस्कामध्ये असो किंवा मग प्लांटेमध्ये असो, युनिसेल्युलर असो किंवा मल्टीसेल्युलर असो, तर सिमिलर आहेत अल्गी, कारण ती अल्गी आहे. तर ते एका ग्रुपमध्ये असले असते तर त्यांची स्टडी करणं इझी गेलं असतं. म्हणून हे एक डिमेरिट आहे. देअर इज अ नो प्लेस फॉर व्हायरसेस. आता जे व्हायरसेस आहेत, तुम्ही 5 किंगडमचा जर फ्लो चार्ट आठवला तर त्याच्यामध्ये व्हायरसेस कुठेच नाही आहेत. व्हायरसेसला कुठे इन्क्लूड केलेलं नाही आहे. का? कारण असं म्हणतात की व्हायरसेस ना धड लिव्हिंग आहेत ना नॉन लिव्हिंग आहे. ते दोन्हीच्या बाउंड्रीमध्ये कुठेतरी आहेत, त्याच्यामुळे त्यांना इथं प्लेसच त्यांना केलेलं नाही आहे. तर हे एक मोठा डिमेरिट आहे. हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे 5 किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशनचा. तर सिमिलर ऑर्गॅनिझम्स केप्ट अवे फ्रॉम इच अदर. जसं की किंगडम प्रोटिस्का आणि किंगडम प्लांटेमध्ये अल्गीच आहे, पण किंगडम प्रोटिस्का म्हणजे एकदमच 2 किंगडम चेंज झाले, ते एकमेकांपासून लांब त्यांना प्लेस करण्यात आलं. हा एक मोठा ड्रॉबॅक आहे. तर हे झाले डिमेरिट्स 5 किंगडम क्लासिफिकेशनचे. तर आता आपण पाहूया क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर मायक्रोब्सचं क्लासिफिकेशन करण्याची गरज का पडली असावी बरं? आहेत तर छोटेसेच ना, आपल्याला ते दिसतही नाहीत, मग आपण त्याची स्टडी का करायची? आणि बरं स्टडीही केली तर क्लासिफिकेशन का करायचं? काय गरज आहे याची? पण जरी त्या साईजने छोटे असले तरी त्यांचा आपल्यावर खूप मोठा परिणाम होतो. जसं की आता आपण बॅक्टेरिया छोटेच आहेत, पण त्यामुळे आपल्याला निमोनिया होतो, कॉलेरा होतो आणि मग आपण दवाखान्यात जातो की नाही? तसंच मग आपण एवढ्या छोट्या छोट्या ऑर्गॅनिझम्सची स्टडी का करायची? क्लासिफिकेशनची काय गरज आहे? स्टडी करतो इथंपर्यंत ठीक आहे ना. क्लासिफिकेशनची गरज, कारण या वर्ल्डवर, या अर्थवर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत आणि मग त्यांची स्टडी करणं इझी जावं म्हणून आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो. तर आता आपण त्यांचं क्लासिफिकेशन कसं करण्यात आलं हे पाहूया. तर फ्रेंड्स, आता आपण पाहूया की मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे करण्यात आलं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इंटू प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. आणि प्रोकॅरियोट्समध्ये बॅक्टेरिया, युकॅरियोट्समध्ये प्रोटिस्का, फंजाय आणि अल्गी इन्व्हॉल्व केलेले आहेत. तर आता आपण बॅक्टेरियाची कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत ते पाहूया. तर हे जे बॅक्टेरिया असतात त्यांची साईज जी असते ती ऑलमोस्ट 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटरपर्यंत असते. आता हे मायक्रोमीटर म्हणजे किती? तर याला आपण एक मेजरमेंट मी सांगते. 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर असं याचं मेजरमेंट आहे. आणि जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरियात आपल्याला माहितीच आहे की ते युनिसेल्युलर आहेत आणि ते इंडिपेंडंट असतात, किंवा मग आपण त्यांना पॅरासायटिकही म्हणू शकतो. पॅरासायटिक बॅक्टेरिया पण असतात. तर हे पॅरासाइट्स म्हणजे काय? तर ते दुसऱ्या बॉडीवर जगून त्यांचं न्यूट्रिशन, त्यांची ग्रोथ करतात. मग ते एखाद्या बॉडीवर असतात किंवा मग बॉडीच्या मध्ये असतात, विदिन द बॉडीसुद्धा असतात. याच्यामुळे ते आपल्याला खूप हार्मफुल असतात. परत ते प्रोकॅरियोटिक आहेत, पण त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. जरी प्रोकॅरियोटिक असले बॅक्टेरिया तरी त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, पण त्यांच्यामध्ये सेल वॉल असले तरी सेल ऑर्गॅनेल्स जे आहेत ते ॲब्सेंटच आहे, म्हणून आपण त्यांना प्रोकॅरियोटिक म्हणतो. आणि आता ह्यांचं जे रिप्रोडक्शन होतं ते कशा प्रकारे होतं? तर ते सिम्पल बायनरी फिजन थ्रूच होतं. सिम्पल बायनरी फिजन.
तर बायनरी फिजन म्हणजे हे तर मी तुम्हाला सांगितलेच की एक सिंगल सेल असते, ती 2 सेलमध्ये अशा प्रकारे डिवाईड होते, त्यांचं जेनेटिक मटेरियलसुद्धा डिवाईड होतं आणि मग ह्या एका सेलचे 2 सेल तयार होतात. याला आपण सिम्पल बायनरी फ्युजन म्हणतो. तर बॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स तर आपण शिकलेत, पण कोणते आहेत ते? सॅल्मोनेला टायफे, परत स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया. हे आहेत बॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स. आता हे सगळे कॅरेक्टर्स जे झाले ते बॅक्टेरियाचे झाले. तर आता आपण प्रोटिस्काचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. काय आहेत प्रोटिस्काचे कॅरेक्टरिस्टिक्स? प्रोटिस्कालाच आपण प्रोटोझोआ असं सुद्धा म्हणतो इन केस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. प्रोटोझोआ किंवा मग प्रोटिस्ट. तर आता ह्या प्रोटिस्काचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? कुठे कुठे असतात हे? मग हे आपल्याला सॉईलमध्ये सुद्धा सापडतील किंवा मग वॉटरमध्ये, किंवा मग आता आपलं वॉटर फ्रेश वॉटर असू देत किंवा मग सी वॉटरमध्ये सुद्धा आपल्याला ते सापडतात. यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कशा प्रकारे होतं? तर याच्यामध्ये सिम्पल सेल डिव्हिजन होऊन यांच्यात रिप्रोडक्शन होतं. मग आता यांचं जे सेल स्ट्रक्चर आहे, त्यांचं लोकोमोशन जे आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त व्हेरिएशन्स आहेत. आता सेल स्ट्रक्चरमध्ये व्हेरिएशन्स म्हणजे कसे? सेलचं स्ट्रक्चर वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. समजा तुम्ही युग्लिना घेतलं तर त्या युग्लिनाचं स्ट्रक्चर अशा प्रकारे येतं. पॅरामोशियमचं अशा प्रकारे येतं. अमिबाचं स्ट्रक्चर वेगळंच येतं. त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स आहेत. आणि जे लोकोमोशन जे होतं, त्यांचं लोकोमोटरी जे ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप व्हेरिएशन्स आहेत. जसं की युग्लिनाला फ्लॅजेला असतात, पॅरामोशियमला सिलिया असतात, अमिबाला सुडोपोडिया असतात त्यांचं लोकोमोशन करण्यासाठी. मग आता याचे एक्झाम्पल्स काय आहेत? त्याचं एक्झाम्पल मी आता हे सांगते. प्लाझ्मोडियम वायवॉक्स. याच्यामुळे आपल्याला मलेरिया नावाचा डिसीज होतो. कोणता? मलेरिया. तर हे सगळे जे कॅरेक्टर्स झाले ते प्रोटोझोआ किंवा मग प्रोटिस्काचे झाले. तर आता आपण फंजाय आणि अल्गीचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. तर आता आपण फंजायचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. तर फंजायचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर फंजायची जी साईज आहे ती 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर आहे. मी तुमचं याचं मेजरमेंट तर सांगितलेलंच आहे मी तुम्हाला की 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर. तर फंजायचे कॅरेक्टरिस्टिक्स काय? तर हे आपल्याला कुठे सापडतील? तर हे आपल्याला एखादा डेड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर आपल्याला ते सापडतील. आता हे डेड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय? समजा घरात तुम्ही पोळी ठेवली बरेच दिवस, तर तिथं मॉइश्चरमुळे त्याच्यावर बुरशी येते. तर ते दुसरं काय नसून ती फंजाय आहे. मग ते कधी कधी प्लांट्सवर येईल किंवा डेड ॲनिमल्सवर सुद्धा येते. ह्या डेड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर जगून ते त्यांचं न्यूट्रिशन मिळवतात. अजून याचं कॅरेक्टर सांगायचं झालं तर हे इट मे बी युनिसेल्युलर और इट मे बी मल्टीसेल्युलर. ओके. सिंगल सेल असेल की एक सिंगल सेल असेल किंवा मग जास्त सेल्स असतील त्याच्यामध्ये. फंजाय जे आहेत ते पण युकॅरियोट्स आहेत. म्हणजे सेल वॉल आहे, परत सेल ऑर्गॅनेल्सही प्रेझेंट आहेत. पण सगळ्या फंजायची जी सेल वॉल असते ती चायटिनने तयार झालेली असते. सेल वॉल ऑफ फंजाय इज मेड अप ऑफ चायटिन. चायटिन हे एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे किंवा कॉम्प्लेक्स शुगर आपण त्याला म्हणू शकतो. तर यांचं रिप्रोडक्शन कसं होतं? दे रिप्रोड्यूस आयदर असेक्शुअली
or sexually or by budding. बडिंग म्हणजे काय, तर बड म्हणजे कळी, आपल्याला माहितीच आहे. समजा ही एखादी सेल आहे तर त्याच्यावर एक बड तयार होते आणि मग ते अशी मर्ज होऊन त्यांच्यातलं जे जेनेटिक मटेरियल असतं ते पण एक्सचेंज होतं आणि मग 2 सेल तयार होतात थ्रू बडिंग. हे पण एक असेक्शुअल रिप्रोडक्शनचा स्काईप म्हणता येईल आपल्याला. ह्याचे एक्झाम्पल्स काय आहेत फंजायचे? यीस्ट, युनिसेल्युलर फंजाय, परत मशरूम्स, हे सगळे फंजायचे एक्झाम्पल्स झाले. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स फंजायचे. तर मग आता आपण अल्गीचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. अल्गी काय आहेत? आणखीन एक गोष्ट की फंजाय हे सॅप्रोफाइट्स आहेत. त्यांचं जे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे ते सॅप्रोफायटिक आहे किंवा सॅप्रोट्रॉपिक आहेत, कारण ते डेड ऑर्गॅनिक मटेरियलवर जगून त्यांचं न्यूट्रिशन मिळवतात. तर आता आपण अल्गीचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात. तर अल्गीची साईज काय आहेत? 10 मॅक्रोमीटर टू 100 मॅक्रोमीटर, राईट. अल्गी ग्रीन इन कलर असते कारण त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असते किंवा क्लोरोफिल नावाची जी पिगमेंट आहे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते, त्यामुळे हे ऑटोट्रॉपिक आहे. मग यांच्यामध्ये सुद्धा सेल वॉल असते, पण जी अल्गीची जी सेल वॉल असते इट इज मेड अप ऑफ कार्बोहायड्रेट्स. परत ह्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं हे सुद्धा इट मे बी असेक्शुअली और सेक्शुअली. तर फ्रेंड्स, आता आपण पाहूया व्हायरसेस. व्हायरसेस म्हणजे काय, तर आपण जसं पाहिलं की 5 किंगडम सिस्टीममध्ये RH व्हिटेकरने जे 5 किंगडम सिस्टीम मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय केलं, त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक होता की त्यामध्ये व्हायरसेसला जागाच नाही आहे. व्हायरसेससाठी जागा नाही आहे कारण ते लिव्हिंगही नाहीत आणि नॉन लिव्हिंगही नाहीत, ते त्यांच्या कुठेतरी बॉर्डरमध्ये येतात. मग आपण याची डेफिनेशन करणार काय, कशी लिहिणार, तर व्हायरसेस ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. ते लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या मध्ये कुठेतरी एजला बिटवीन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग असतात. कारण जर ते एखाद्या होस्ट सेलच्या जर बाहेर असतील तर ते नॉन लिव्हिंग म्हणून काम करतात, आणि जर ते एखाद्या होस्ट सेलच्या बॉडीमध्ये गेले तर मग ते लिव्हिंग म्हणून काम करतात. तर ते कशा प्रकारे काम करतात, समजा एखादा व्हायरस आपल्या शरीरामध्ये गेला तर तो आपलं जे जेनेटिक मटेरियल असतं, DNA असतं, RNA असतं, त्याचा यूज करून ते त्यांच्या n नंबर ऑफ कॉपीज तयार करतात आणि मग त्या सेलला डिस्ट्रॉय करतात. मग एका सेलमधून बाहेर येऊन दुसरी सेल डिस्ट्रॉय करणार, दुसऱ्या सेलमधून बाहेर येऊन तिसरी सेल, आणि असं करत ते पूर्ण त्या होस्ट बॉडीला डिस्ट्रॉय करतात. त्याच्यामुळे व्हायरसेस खूप हार्मफुल असतात आपल्यासाठी. आणि आता मग व्हायरसेसची साईज किती असते? 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. तर 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर म्हणजे किती, तर 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर. तर मग आता आपण पाहू शकतो की जर व्हायरसेस जे आहेत ते बॅक्टेरियापेक्षा जवळपास 10 to 100 टाइम्स स्मॉलर आहेत साईजमध्ये. त्याच्यामुळे आपण त्यांना कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये पाहू नाही शकत, आपण त्यांना फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्येच पाहू शकतो कारण त्यांची साईज खूप छोटी आहे. स्टडी ऑफ व्हायरसेस इज कॉल्ड ॲज व्हायरॉलॉजी. ज्या ब्रँचमध्ये व्हायरसेसची स्टडी केली जाते त्यांना आपण त्या ब्रँचला व्हायरॉलॉजी असं म्हणतो, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त व्हायरसेसची स्टडी केली जाते. तर मग आता हे व्हायरसचं स्ट्रक्चर कसं असतं ते तर दे आर मेड अप ऑफ DNA
ॲड RNA डिऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिड आणि रायबोन्युक्लिक ॲसिड विथ प्रोटीन कोट. त्यांच्या प्रोटीनवर, त्यांच्या DNA आणि RNAवर एक प्रोटीनचा कोट असतो. अशा प्रकारे ते व्हायरस बनतात. आणि जेव्हा मग हे असंच व्हायरस एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये होतात, स्प्रेड होतात आणि मग सगळीकडे स्प्रेड होतात. आता ह्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? तर ह्युमन व्हायरसचं एक्झाम्पल कोणतं? HIV. परत प्लांट व्हायरसमध्ये टोबॅको मोझॅइक व्हायरस. इट अफेक्ट टोबॅको प्लांटला इन्फेक्शन करतं टोबॅको मोझॅइक व्हायरस. तसंच आणखीन एखादं व्हायरसचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर अगदीच आता आपलं ट्रेंडिंग कोविड हे सुद्धा एक RNA व्हायरस आहे. तर हे सगळं आता आपण या चॅप्टरमध्ये पाहिलं आहे. त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं पाहिलं, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं पाहिलं. मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये आपण किंगडम प्रोटिस्टा पाहिलं, फंजाय पाहिलं, अल्गी पाहिले, बॅक्टेरिया पाहिली आणि मग व्हायरसेस देखील पाहिले. तर हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये पाहिले. तर इथे आता आपला चॅप्टर संपतो. तर थँक्यू.